लॉर्ड. ओके, या समयी आपण पाचवा उद्गार या ठिकाणी पाहत आहोत आणि आपण योहान शुभवर्तमान याचा 19वा अध्याय आणि त्याचं 28 वचन या ठिकाणी आपण रीड करूया. योहान शुभवर्तमान 19वा अध्याय आणि त्याचं 28 वचन आपण वाचूया. 28 वचन. यानंतर येशूने आता सर्व गोष्टी पूर्ण झाल्या आहेत हे जाणत असता शास्त्रलेख पूर्ण व्हावा म्हणून म्हटले, मला तहान लागली आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ना पाचवा जो उद्गार आहे तो तहानेबद्दल आहे. कशाबद्दल आहे? तहानेबद्दल. आणि त्या स्पष्ट भाषेमध्ये लिहिलंय का परमेश्वर म्हणतो मला काय लागली आहे? तहान लागली आहे. आता भविष्यवाणी पूर्ण व्हावी म्हणून प्रभू हा उद्गार आपल्या मुखातून काढतोय. पण आत्मिकरित्या प्रभूला आम्हाला काय सांगायचं आता ते यातून आपण शिकणार आहोत. आता परमेश्वर म्हणतो मला काय लागली? तहान. सगळे बोला, काय लागली? तहान. प्रभूला तहान लागली. तर प्रभूला तहान म्हणजे लागली. परमेश्वर पाणी मागतोय. काय मागतोय? पाणी मागतोय. पण प्रभू मागतोय एक आणि त्याला देण्यात येतंय दुसरं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. परमेश्वर पाणी मागतोय. परमेश्वर पाणी मागत आहे. काय मागत आहे? पाणी मागत आहे. त्यांनी आपली गरज इच्छा प्रगट केली का मला पाणी पाहिजे. काय पाहिजे? पाणी पाहिजे. पण देवाला काय दिलं? आम दिलं. 29 वचन वाचू. 29 वचन. तेथे आंब भरून ठेवलेले एक भांडे होते म्हणून त्यांनी स्पंज आंबीने भरून एजोप झुडपाच्या काठीवर बसवून त्याच्या तोंडाला लावला. ओके, काय मागितलं? पाणी मागितलं. कम ऑन चर्च, काय मागितलं? पाणी मागितलं. आणि काय दिलं त्याला? आंब देण्यात आलं. पहा, आता इथं या ठिकाणी हे वचन पूर्ण व्हावं होतं म्हणून असं झालं. पण एक दृष्टिकोन जर पाहिलं तर मागतो एक आणि देण्यात येतंय एक. दुसरं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज प्रभू हे शिकवतो याच्यातून आम्हाला का देव काय मागतो आणि आपण त्याला काय देतो. येस. देव काय मागतो आणि आपण त्याला काय देतो ह्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. Yes. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आमच्या हिशोबाने आम्ही देतोय आमच्या परीने. कसं? आमच्या परीने. पण देव म्हणतो तुझ्या परीने नाही, जे देव मागतोय त्याला तेच दिलं पाहिजे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाचा गौरव देवाच्या ठिकाणी झाला पाहिजे. देव जे मागतो त्याला तुम्ही तेच दिलं पाहिजे. Yes, इथं amen. पाणी मागितलं पण त्याने काय दिलं? आंब दिलं. आता इथं भविष्यवाणी पूर्ण व्हावी होती म्हणून असं झालं. पण आत्मिकरित्या प्रभू म्हणतो का जे मी मागतो तेच तुझ्याकडून मला मिळालं पाहिजे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जसं आम्ही देवाकडून अपेक्षा बाळगतो देव पण आमच्याकडून काय बाळगतो? अपेक्षा बाळगतो. किती लोकांना कळालं मी जे बोललो? आम्ही देवाकडून काय बाळगतो? अपेक्षा बाळगतो. मग देवाला पण आमच्याकडून काय? अपेक्षा आहेत. देवाने बोलून दाखवलं. Yes. देवाने बोलून दाखवलं. शिमोन नावाचा व्यक्ती ज्याच्या जीवनामध्ये एक समय आजार होता. काय होता? आजार होता. आणि तो त्या आजारातून बरा झाला, कोडातून. आणि त्याने आपल्या घरी कोणाला बोलवलं? येशूला बोलावलं. येशूला बोलवलं. आणि येशूच्या घरी गेला. आणि त्याच समयी जी स्त्री एक समय पापात मारणार होती पण तिचा प्राण कुणी वाचवला? येशूने आणि वाचवला. मग ती पण त्या घरी आली अलबस्त्र घेऊन. काय घेऊन आली? अलबस्त्र तेल आणि घेऊन तिने प्रभूची महिमा केली. प्रभूची काय केली? महिमा केली. आता काय झालं वाचू या ठिकाणी आपण. लूक काढू 7वा अध्याय 30 वचनापासून 36-37. 36 वचन. आणि पुरुषांपैकी कोणी एकाने तू माझ्याबरोबर जेवावे अशी त्याला विनंती केली. मग तो त्या पुरुषाच्या घरात जाऊन जेवायला बसला. 37 वचन. आणि पहा, कोणी एक पापी बाई त्या नगरात होती. तो पुरुषाच्या घरात जेवायला बसला आहे हे जाणून ती सुगंधी तेलाची अल्बावस्त्र कुपी घेऊन आली. 38 वचन. हा, नाव हे आम्ही वाचलंय. याचा मर्म काय ते आपण पाहणार आहोत. घर कोणाचं? शिमोनाचं. शिमोनाचं. सगळे बोला, कोणाचं? शिमोनाचं घर. आमंत्रण करणारा कोण? शिमोन. आमंत्रण शिमोननी दिलं. कारण त्याच्या जीवनामध्ये एक समय कोडाचा आजार होता. कोणता? कोडाचा आणि आजार. कोडातून त्याला देवाने बरं केलं होतं. आणि म्हणून त्याने आपल्या घरी कोणाला बोलवलं? येशूला येशूला. बोलावलं. जेवणासाठी. कशासाठी? जेवणासाठी. आणि त्याच समयी जी स्त्री मरणार होती पापामध्ये तिला पण कोणी वाचवलं? येशूने आणि वाचवलं. तिला पण कळलं का ह्या घरात येशू आला आणि तिने ही संधी साधली आणि तिने ठरवलं कोणाचा गौरव करायचा. येशूचा गौरव करायचा. मग ती आली त्या घरात. तिने आपल्या अश्रूनी प्रभूचे पाय भिजवले. आपल्या केसाने त्याचे पाय पुसले. हाताचे मुके घेतात. तिने कसले मुके घेतले? पायाचे आणि मग ही गोष्ट त्या शिमोन नावाच्या व्यक्तीने पाहिली. Yes. आणि त्याला एक गोष्ट आवडली. नाही. तो म्हणला का प्रभू एक त्याचं कॅरेक्टर बरोबर नाही. नाही. आणि मग प्रभूने त्याला उत्तर दिलं. प्रभूने त्याला काय दिलं? उत्तर दिलं. या उत्तर मध्ये देवाच्या अपेक्षा दिसतात. काय दिसतात? अपेक्षा दिसतात. का देवाला अपेक्षा होत्या शिमोनाकडून. कोणाकडून? शिमोनाकडून. आता वाचूया म्हणजे आम्हाला शास्त्र भाग कळल. 40 वचन वाचा. 40 वचन. तेव्हा येशूने त्याला उत्तर देऊन म्हटले, शिमोना, तुझ्याशी मला काही बोलायचे आहे. त्याच्या मनातला गैरसमज पाहून प्रभू म्हणला मला तुझ्याशी काय करायचंय? काही बोलायचं. बोलायचं. आता प्रभू काय बोलला आता वाचू या ठिकाणी आपण रीड करू 44 वचनापासून. 44 वचन.
तेव्हा त्याने त्या बाईकडे वळून शिमोनाला म्हटले, ही बाई तुला दिसते ना, मी तुझ्या घरात आलो, तू माझ्या पायांसाठी पाणी दिले नाही, परंतु हिने आसवांनी माझे पाय भिजवले. हा, प्रभू म्हणतो तू मला काय दिलं पाहिजे होतं, पाणी दिलं पाहिजे पण तू होतं. पाणी दिलं का? नाही दिलं. हिने काय दिले? डोळ्यांचे अश्रू. पुढं वाचू. आणि आपल्या केसांनी ते पुसले. तू कापड दिलं पाहिजे, हिने काय दिले मला? केस दिले. हिने आपल्या केसांनी माझे पाय पुसले. पुढं वाचूया. तू माझा मुका घेतला नाही. हा, बेसिकली हाताचे काय घेतात घरी आल्यावर? मुके मुके. घेतात, हिने कसले मुके घेतले माझ्या? पायाचे. पायाचे. पुढं वाचूया. परंतु मी आत आल्यापासून हिने माझ्या पायांचे मुके घेण्याचे थांबवले नाही. पुढं तू माझ्या डोक्याला तेल लावले नाही. डोक्याला काय लावलं नाही? तेल लावलं आणि नाही. एक महागड अल्बस्त्र आणून तिने कोणाच्या डोक्यावर ओतलं? येशूच्या डोक्यावर आता आत्मिकरित्या प्रभू काय म्हणतो का तू घरी बोलवलं, घरी बोलवलंस. आणि जे तू माझ्यासाठी केलं पाहिजे होते, मला जी अपेक्षा होती का जे तू केलं पाहिजे तू माझ्यासाठी केलं, नाही. पण कुणी केलं? त्या स्त्रीने केलं. जिने आपल्या घरी त्याला बोलवलं नव्हतं, जिने आपल्या घरी बोलवलेलं नव्हतं. पारख्या घरात जाऊन तिने कोणाची महिमा करून आली? येशूची. येशूची. पहा, परमेश्वराला काय पाहिजे आणि आपण काय देतोय हे खूप महत्वाचं आहे. येस. जर येशूला घरी बोलवलं तर कोणाची महिमा करा? येशूची त्यांनी महिमा. केली का प्रभूची महिमा? नाही. त्यांनी केला का प्रभूचा आदर? नाही. आपल्या जीवनामध्ये पण कोण आलाय? येशू आलाय. आलाय का? येस. मग त्याचा काय झाला पाहिजे? आदर झाला पाहिजे. त्याचा आदर झाला पाहिजे, त्याचा सन्मान झाला पाहिजे, त्याची महिमा झाली पाहिजे. पण बायबल सांगतं आमच्या आतमधला आत्मा दिवसेंदिवस वाढत चाललाय. येस. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. प्रभूला नेमकं आमच्याकडून काय पाहिजे, देव मागतो काय आणि आपण देतो काय हे आम्हाला समजत नाही. Yes. ज्या घरामध्ये येशू आला त्या घराने येशूचा मान सन्मान केला नाही. नाही, जे त्याला हवंय ते दिलं नाही. आणि त्याच प्रकारे आज देवाचा आत्मा कोणामध्ये? आपल्यामध्ये आहे. सगळे बोला, कोणामध्ये? आपल्यामध्ये मग आहे. आपण पण त्या आत्म्याला जे हवंय आपण ते देत नाही. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तो मागतो एक आणि आपण देतो. एक. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग पवित्र शास्त्रामध्ये लिहिलंय का तुमच्या आत्म्याला खिन्न करू नका. येस. काय करू नका? आत्म्याला खिन्न करू नका. येशू घरी गेला आणि त्या व्यक्तीने असं काही केलं का देव खिन्न झाला, पण त्या स्त्रीने तो आदर दिला जो प्रभूला पाहिजे होता. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मला सांगा, आमच्या घरात कोण राहायला आलाय? येशू. आलाय का? येस आलाय. मग तुम्ही शिमोन सारखे का त्या स्त्री सारखे? येस. कोणासारखे आपण? त्या शिमोनासारखं करतो. आपण कोणासारखं करतोय? त्या स्त्री सारखं का शिमोनासारखं? जर स्त्री सारखे आहात तर तिने महिमा केला. येस. कोणाचा? येशूचा जे महिमा. प्रभूला दिलं पाहिजे तिने ते प्रभूला दिलंच. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग प्रभू आत्मा आहे आणि त्याला आत्मिक गोष्टी लागतात. येस. त्याला काय लागतात? आत्मिक मग गोष्टी. तुम्ही पण कोणत्या गोष्टी दिल्या पाहिजे देवाला? आत्मिक गोष्टी. देवाला प्रार्थना लागती रोज. आपण काय दिली पाहिजे? प्रार्थना दिली मग पाहिजे. रोज एका चर्च प्रार्थना. Yes. किती लोक करतात प्रार्थना? किती लोक आज सकाळी प्रार्थना करून आले? हात करा बरं प्रामाणिकपणे. सकाळी आज प्रार्थना करून आले. येस. बाकीचे नाही का? ऑलरेडी चर्चमध्ये जाऊन तू बसच 3 तास, मग घरी 15 मिनिट देऊन काय करायचे वेगळे? चर्च आत्म्याला जे पाहिजे ते दिलंच नाही तर प्रभू कशी वेळ घेणार? प्रेज द लॉर्ड. Hallelujah. जर घरी येशू आला तर त्याचा आदर झाला पाहिजे. Yes. प्रभू जगिक गोष्टींनी आनंदी होत नाही, त्याला आत्मिक गोष्टी लागतात. Yes. आणि आत्म्याला आत्म्याच्या गोष्टी लागतात. चर्च. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना समजतंय? म्हणून आमच्या आतमध्ये आत्मा आहे, त्या आत्म्याला रोज प्रार्थना लागती. प्रार्थनेद्वारे आम्ही कोणाशी बोलतो? देवाशी. सगळे बोला, कोणाशी? देवाशी बोलतो. परमेश्वर पाहतो तुझ्या मोबाईलचा उपयोग जेवढा होतो त्यापेक्षा तू प्रभूशी खूप कमी बोलतो. येस. फोनवर तू जेवढं मित्र परिवाराशी बोलतो त्या प्रमाणात जर पाहायला गेलं तर देवाशी तू खूप कसं बोलतो? कमी बोलतोस. किती लोकांना कळतं? कोणाशी जास्त बोललं पाहिजे? परमेश्वराशी पण आपलं प्रभूशी बोलणं कमी आणि जगाशी कॉन्टॅक्ट जास्त. आपल्या मोबाईलचं जर प्रभूने हे घेतलं तर प्रभू म्हणतो, अरे माझ्याशी कम्युनिकेशन कसं आहे? कमी आहे. आणि तुझं मोबाईलद्वारे तुझ्या लोकांशी बोलणं, जास्त मग आहे. तुझा आत्मा हिरवा राहणार का वाढणार? वाळून जाणार. तुझा आत्मा काय होऊन जाईल? वाळून जाईल. तू अख्ख्या गावात फक्त फोनवरच बोलत बसला, याच्याशी बोल त्याच्याशी बोल, मग तुझ्यामध्ये नकारात्मकता शिरून जाणार. Yes. तुझ्या आतमधला आत्मा वाळून जाईल आणि जे देवाच्या आत्म्याला हवंय ते त्याला मिळणार नाही. येस. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. म्हणून जगाशी कमी बोला आणि देवाशी जास्त बोला. जे आत्म्याला पाहिजे ते आत्म्याला दिलं पाहिजे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोक बायबल वाचतात? येस. पोटाचं अन्न तयार होतंय. कोणतं अन्न? पोटासाठी. वास येतोय का आता? ते अन्न कोणतं आहे? पोटासाठी. सगळे बोला, कोणतं आहे? पोटाचं पण अन्न. आत्म्याचं अन्न देवाचं वचन आहे. येस. किती लोक आत्म्याला अन्न खाऊ घालतात? कमॉन, किती लोक? काही लोक फक्त प्रार्थनेवर टिकवतात स्वतःच्या आत्म्याला. प्रार्थनेवर आत्मा टिकत नाही, वचन पण लागतं. आत्म्याची तलवार काय आहे? देवाचं वचन आहे. मग वचन खा. काय खा? वचन खा. नाही, मी सगळं वाचून झालंय तरी वाच. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुझं बायबल जरी वाचून झालं असेल तर परत बायबल वाच.
येस हे जिवंत आहे. कसं आहे? जिवंत आहे. हे जितक्या वेळेस तू वाचशील तितक्या वेळेस देवबाप तुझ्याशी परत बोलणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया देव असं बघतो की तुझं मोबाईल जेवढं उघडत नाही त्यापेक्षा जास्त तुझा व्हॉट्सअप उघडतो. येस काय उघडतो? व्हॉट्सअप. आणि अगदी सकाळपासून कधी सकाळपासून बिछाण्याबरोबर तू उठल्याबरोबर तुझं बायबल उघडत नाही, पहिले काय उघडतं? व्हॉट्सअप जरच बोला, काय उघडतं? व्हॉट्सअप प्रभू आनंदी आहे का? नाही नाही. आत्मा काय होत चाललाय? वाळत वाळून चाललाय चाललाय. आत्मा देव मागतो एक आणि आपण देतोय दुसरं. येस देवाला वाटतं माझं लेकरू उठलं, कोणाची महिमा करल? देवाची देवाची महिमा महिमा. का झोपताना मानला होता प्रभू उद्याचा दिवस दाखव, उद्याचा दिवस, दाखव आणि ते म्हणतो आता रात्रीचा दिवस केला, कोणाची महिमा करल? देवाची हा महिमा महिमा नाही करत. काय उघडतो? मोबाईल ते म्हणतो रात्री त्याला काही वया केली होती. येस. देवा सांभाळ, छातीत कसकस होती, उद्याचा दिवस दाखव, चांगली झोप येऊ दे. सकाळी उठल्याबरोबर काहीच नाही देव बिव कुठं. रात्री काय होतं? छातीत सळसळ होते. चमकत होते, वाटलं अटक इटक येतो काय. देवा कसंही कर सांभाळ, रात्री कुठं जाऊ. सकाळी देव बघतो, अरे कुठे आहे? कुठे हा? मोबाईल मध्ये मोबाईल मध्ये. देवाला वाटलं माझं वचन वाचत, स्तोत्र काढाल, माझा गौरव करल. जे देवाला पाहिजे ते आम्ही देत नाही, बाकी सगळं देतोय. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देव आनंदी आहे का चर्च? नाही. देव मागतोय एक आणि त्याला देतोय दुसरं आपण. Yes. म्हणून देव हॅपी नाही आज. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाला ते द्या ज्याच्यामध्ये प्रभू आनंदी आहे. येस. त्या स्त्रीला कळालं का प्रभूला नेमकं काय ज्याच्या घरी येशू आला त्यांना समजलं नाही की त्याला काय द्यायचं, पण परकी स्त्रीला कळतं का येशूला काय दिलं पाहिजे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया तुम्ही देवाची मंडळी आहात का नाही आहेत? येस कमॉन, आपण कोणाची मंडळी आहेत? देवाची मंडळी आपल्या वराला काय पाहिजे हे आम्हाला माहित पाहिजे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया जर आम्ही ते देत नाही जे त्याला पाहिजे, तर प्रभू आमच्या प्रती आनंदी. नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया किती लोकांना कळतं? किती लोक बायबल वाचतील? प्लीज काय वाचा, बायबल वाचा. कारण त्याद्वारे माझा आत्मा जगतो. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर तुझा मोबाईल तुझ्यावर हावी होतोय, तू ते जास्त वाचतो आणि देवाचं वचन कमी वाचतोय, तर तुझ्या आतमधला आत्मा वाळून चाललाय. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ते दे जे देवाला माहित आहे, जी देवाला आवडणार आहे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता देव गेला असं नाही म्हणला शिवण पाणी कुठे आहे? देव बोलला का असं काही? नाही. पण देवाच्या मनात होतं, ज्या घराने मला बोलवलंय त्यांनी माझा मान केला पाहिजे. येस. कमॉन, केला पाहिजे का नाही? येस. मग आपल्या घरात कोण आलाय? येशू आलाय मग मान झाला पाहिजे का नाही? हे झाला पाहिजे कमॉन, फक्त रविवारी का? नाही नाही. 6 दिवस प्रभूची प्रार्थना काय सांगते? आमची रोजची भाकर. आज आम्हास दे मग किती लोक खातात भाकर? येस किती लोक रोज प्रार्थना करतात? किती लोक आराधना करतात देवाची? करता का आराधना? या घरामध्ये कोणाचा आवाज आला पाहिजे? देवाचा इथं देवाची महिमा ऐकू आली पाहिजे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण तिथे देवाची महिमा ऐकू येत नाहीये. तिथं फक्त फेसबुकचे व्हिडिओ ऐकू येतात. काय ऐकू येतात? जोरात बोला. व्हिडिओ तुम्ही बोलतच नाहीत. त्याच्यामधून स्पिरिट शिरतात. काय शिरतात? स्प्रिट्स त्याच्यावर मर्डर दाखवतात, मर्डरचा आत्मा शिरला. त्याच्यात व्यभिचार दाखवतात, व्यभिचाराचा आत्मा शिरला. त्यात चोराचा आत्मा दाखवतात, ते आवाज तुमच्यामध्ये शिरतात आणि ते स्पिरिट तुमच्यावर हावी होतात. येस कमावून किती लोकांना कळतंय? तुम्ही स्वतःचं ऑब्झर्वेशन करून पहा. ज्यास त्याच्यावर निगेटिव्हिटी येते ना, ती तुमच्या आतमध्ये काय करते? शिरते ती शिरती, ती आत्मे तुमच्या सक्रिय होतात. ते Yes. पाहिल्यानंतर तुमचा स्वभाव चेंज होतो, येस. तुमचे विचार चेंज होतात, तुमची मानसिकता बदलते. म्हणजे त्याच्यातून ते स्पिरिट तुमच्या आतमध्ये काय होतात? Enter शिरतायत होतात. आणि तुमचा आत्मा अजून 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 खचत चालला. येस देवाला काय आवडणार आहे त्या आत्म्याला द्यायचं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया संकट समय हाच आत्मा तुमच्या बाजूने बोलणार. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया म्हणून संकट समयासाठी तुमच्या आत्म्याला बलवान करा. येस. संकट समय जर आत्मा कमजोर असेल तर आतून प्रार्थनेचा आवाज येणार नाही, Yes. आतून विश्वासाचा आवाज येणार नाही. पण जर आत्मा मजबूत असेल आणि किती मोठं संकट असेल तर आत्मा म्हणून काळजी करू नको, देवाप कार्य करणार. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया किती लोकांना कळतंय? आज अनेक लोकांचं आध्यात्मिक जीवन वाळून गेलं. चर्चला येतात पण बायबल वाचत नाही, चर्चला येतात पण आराधना करत नाही, चर्चला येतात पण उपवास करत नाही, नावाला आहेत फक्त. आत्मिक जीवन कसं आहे? नावाला सुकून गेलंय. कसं गेलंय? सुकून गेलेलं चर्च जे देव पागतोय त्याला दे. येस आत्म्याची भूक भागव आणि प्रभूचा गौरव होऊ दे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया किती लोक उपास करतात? कमॉन, प्रॉपर हात करा. 40 दिवस सोडून द्या, इतर वेळेस तुम्ही बोलतोय. उपास करताय का चर्च? आत्म्याला जे पाहिजे ना, उपास कांचा खिचडीवाला नकोय. कोणता? खिचडीवाला नको जोरात बोला. कोणता? खिचडीवाला खिचडीवाला नको, फ्रूटवाला नकोय. पौष्टिक उपास नकोय आपल्याला. उपास म्हणजे देहाला मारणं आहे. येस. उपास म्हणजे देहाला मारणं जर तू पौष्टिक खाऊ राहिला तर कोणता उपास आहे? उलट वाढशील. उपास केले कमी नाही झालो, कसा कमी होईल? पौष्टिक खातोय. कसा खातोय? पौष्टिक खातो. उपवास करताना जो समय तू निर्धारित केला, सकाळी 9 ते 6, सकाळी 9 ते 5, सकाळी 9 ते 8, त्या टायमाला तू समर्पित राह. कोणाला? येस. दे त्या आत्म्याला जे आत्म्यासाठी तू केलंय. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया नाही तर फक्त सांगायला किती उपास झाले? 40 उपास सांगायला फक्त लोकांना सांगितलं पाहिजे मी काय केलेत.
उपवास केले आणि पण उपवासात जे आत्म्याला दिलं पाहिजे ते दिलं तर तू 40 दिवस एकदा चटला नाही आला, तू कोणते उपवास केले? मग तू कोणती भाकर घालली? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. उपवास कोणासाठी केले? देवासाठी, देवाच्या गौरवासाठी. कोणासाठी? देवाच्या आत्म्याला गौरवासाठी. वाढवण्यासाठी. पण आत्मा वाढणार कसा? त्याला भाकरच खाऊ घातली नाही तर वाढेल का आत्मा? नाही. मग तू फक्त डायटिंग केली. काय केली? डायटिंग. तुझं फक्त शरीर कमी होणार, तुझा आत्मा वाढणार नाही. आत्मा त्याचा वाढल जे आत्म्याला लागतं ते देईल, तो ब्लेस होणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून देव जे मागतो ना त्याला आपण दिलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. उपवास करताय त्याला वचन खाऊ घाला, रोज प्रार्थना करा, रोज बायबल वाचा, देवाची आराधना करा, देवाचं वचन शोधण्याचा प्रयत्न करा. समजत नसेल तर पास्टर म्हणून या आमच्याकडे, म्हणा का प्रभूने असं का केलं, त्याचा आत्मिक मर्म आम्हाला कळावा. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जे भुकेले ते तृप्त केले जातील Yes. आणि ते प्रभूची लेकरं म्हटले जातील. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण आम्ही चर्चमध्ये असून जर आम्हाला देवाचं वचन नाहीये, बायबल नाहीये, तर देव आमच्याशी आनंदी नाही. तो म्हणतो मी मागतो एक आणि मला देण्यात येतंय एक. दुसरं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, किती लोकांना कळतं? हॅपी आहे का देव? नाही. मी सांगितलं आज भोजन पण आहे आणि म्हणलो अरे कॅन्सल झालं, कसं वाटेल तुम्हाला? दुःख होईल. कम ऑन, काय अनाऊन्स केलं होतं आपण? भोजन पण आहे. भोजन पण आहे प्रभू सारखं, वचनाचं पण भोजन आणि पोटाचं पण भोजन. सांगितलं अरे भोजन काय झालं? स्किप झालं, बंद झालं. वाचनाचं लक्ष सटकून जाईन आपलं. मग जसं शरीराला जे पाहिजे तसं आत्म्याला पण जे पाहिजे त्याला मिळालं पाहिजे का नाही? येस, मिळालं पाहिजे. शरीराची काळजी घेतो तर आत्म्याची काळजी नाही घेतली पाहिजे का? Yes. आत्म्याची पण काळजी तेवढीच गरजेची, ती आपण घेतलीच पाहिजे. येस. कारण आज या आत्म्याला पोसा, उद्या हाच आत्मा तुम्हाला संकट समय उभा करणार. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर आज तुमचा आत्मा वाढून गेला आणि संकट आलं, तुमचं मन सगळ्यातून पहिले तुमचा साथ सोडून देईल आणि तुम्ही जिंकली लढाई हारून जाल. येस. पण जर तुमचा आत्मा मजबूत असेल ना, किती मोठं संकट असू द्या, पहिला तुमचा आत्मा स्टँड घेईल. अरे काळजी करू नको, देवबाप तुला विजय देईल. येस. Yes, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अरे तुझं मन तुझ्या बरोबर साथ देत नाही तर प्रभू तरी तुझा साथ कसा देईल? Yes. तुझ्या आत्म्याला तयार कर, म्हणजे संकट समय तुझा आत्मा तुझ्या बाजूने उभा राहायला Yes. पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आत्मा त्याच वेळेस बोलल ज्याला खाऊ घाल. येस. काय कराल? खाऊ घाला. म्हणून आपल्या आत्म्याला विजून देऊ नका. तो प्रार्थना मागतो त्याला प्रार्थना द्या. Yes. तो वचन मागतो त्याला वचन वचन द्या. द्या. तो उपवास मागतो त्याला उपवास द्या. तो Yes. सहभागिता मागतो, काय मागतो? सहभागिता. म्हणून आठवड्याची सहभागिता त्याला द्यायची. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणजे आमचा आत्मा वाढल आणि कोणाला गौरव मिळेल? देवाला परमेश्वराला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना कळतं? देव बोलतोय का तुमच्याशी? येस. मग जे देवाला संतोषकारक आहे ते द्या, म्हणजे प्रभू तुमच्या प्रती आनंदी राहणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमान उभा राहूया, आपण प्रे करू. थँक यू जीसस. थँक यू लॉर्ड. सर्व नेत्र बंद करू, प्रे करूया आपण. हे पित्या, तुला महिमा, तुला स्तुती. त्या घरात तू गेला प्रभू, तू बोलला नाही, पण प्रभू तुला वाटत होतं का जी तुमची रीत होती त्याप्रमाणे देवाचा गौरव झाला पाहिजे होता. एक परकी स्त्री येऊन देवाचा महिमा करून जाते एका परक्या घरात. प्रभू, आता आमचं घर पण शिमोनासारखं होऊ नये. या घरात तू राहिला आला, जसे शिवणावर उपकार झाले तसेच प्रभू माझ्यावर पण अनेक प्रकारचे उपकार झाले. आणि आता या घरात जर तू आलाय तर या घरात तुला ते दिलं पाहिजे ज्याचा मानकरी तू आहे. प्रभू, तू आत्मा आहे आणि तुला आत्म्याच्या गोष्टी दिल्या पाहिजे. तुला प्रार्थना लागती, कारण प्रार्थनेद्वारे तुझं लेकरं तुझ्याशी बोलतं, तर माझ्या आत्म्याने प्रार्थना केली पाहिजे. येस फादर. वचनाद्वारे प्रभू मी तुझ्या जवळ येतो, तर मी वचन वाचलं पाहिजे. येस लॉर्ड. आराधनेद्वारे माझे बंधन तुटतात, तर मी आराधना केली पाहिजे. Yes. उपवास मला आत्म्यात वाढवतं आणि देहाच्या दुर्बलतेपासून मला वाचवतं, तर मला उपवास केले पाहिजे. Yes, Father. देवा, रोज तू मला पाहतो. तर सकाळी तू उठतो पण तुझं बायबल उघडत नाही, तुझा मोबाईल उघडतो. सकाळी तुझं मुख उघडत नाही पण मोबाईलचे गीतं उघडतात. देव आनंदी नाहीये. तुझ्या आतला आत्मा वाढून चाललाय, तुझ्या आतला आत्मा सुखत चाललाय. ज्याला आपल्या घरात तू बोलवलंय त्याची महिमा कर, त्याची आराधना सुरू कर, त्याचं वचन वाच, त्याचा उपवास कर, त्याला आवडणाऱ्या गोष्टी कर आणि त्याची महिमा होऊ दे. येस फादर. देव म्हणतो तिच्या पापांची क्षमा झाली येस. म्हणून ती करते. पण तुझ्या जीवनात कार्याने झालं का? तुला देवाने ब्लेस नाही केलं का? मग तुझा गौरव कुठं? येस. तुझी महिमा कुठं? येस. जर तू तुझ्या आत्म्याला आज लक्ष देणार नाही तर उद्या हा आत्मा तुझ्या बाजून तुला बळ देणार नाही आणि संकट समय तुझा विश्वास राहणार नाही. तू खूप लवकर तुझी लढाई हारून जाशील. येस. पण जर तुझ्या आत्म्याला तू बलवान केलं तर संकट दिवशी तुझं मन खचणार नाही, तू तुटणार नाही. किती मोठी विपत्ती येऊ दे, तू हलणार नाही. तू म्हणशील नाही,
माझा देव माझ्या बाजूने कार्य करणार. Yes, amen. आणि तुझ्या आत्म्यात तुला बळ देण्यास Yes, देवाचा आत्मा तुला शक्ती देणार. Yes, Yes. Father. लॉर्ड, मी प्रार्थना करतो Yes. ज्यांच्या जीवनात आध्यात्मिक थंडपणा आलाय, Yes, Father. पुन्हा ते रिवायवल त्यांच्यात येऊ दे पित्या. Yes, Lord. आणि त्यांच्या प्रार्थना, आराधना, वचन पुन्हा वाढू दे. Yes, आणि देवा Father. तुझी महिमा होऊ दे. Jesus. येशू नावाने स्वीकारतो. Amen. आमेन.